महाराष्ट्रियन डिशेस का मैं बताती हूँ, मैं जो भी बनाती थी इनको कुछ नहीं पसंद आता था। ये क्या तुम लोग गरीबों का खाना खाते हो। मैं आया था दिल्ली से, बटर चिकन, ये कबाब मसाले वाला और ऊपर घी तैर रहा है। अब ये कह रही है वरण भात खाओ। वरण में तो नमक तक तो होता नहीं है, रईस ही नहीं है वो। अरे मुझे तो कल्चर शॉक हो गया। मैंने कहा ये तो ऐसा गरीब खाना खाते हैं क्या, कैसे इसके साथ शादी करेंगे वो। नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे। मंडळी, आता जी ही तुम्ही क्लिप बघितलीत आणि समजा आज किंवा उद्या मला ही क्लिप कॉपीराइट क्लेममुळे काढावी लागली तर ही क्लिप नक्की कशाबद्दल होती, कोणाची होती हे मी तुम्हाला आता सांगतो। कर्ली टेल्स हे युट्यूब चॅनल तुम्हाला माहितीच असेल। हे चॅनल किती मोठं आहे हे की मी नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाहीये। त्या चॅनलमध्ये गेस्ट ऑफ ऑनर होते श्रीमती पल्लवीताई जोशी आणि त्यांचे मिस्टर विवेक अग्निहोत्री। तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की बाबा तुम्ही कुठलं क्युझिन खाता, कारण पल्लवीताई महाराष्ट्रीयन आहेत, तुम्ही नॉर्थ वाले आहात। त्याच्यावर पल्लवीताईंचं असं म्हणणं होतं की मराठी जेवण बघून याचं असं होतं ये तुम लोग क्या गरीबों का खाना खाते हो। त्याच्यावर त्या विवेकजींचं असं म्हणणं होतं की आम्ही दिल्लीवाले, आम्हाला कबाब्स, बटर चिकन असं सगळं घी वी एकदम असं वर असं तरंगताना पदार्थ खायची आवड आहे। त्यात हे वरण भात, आमटी भात आणि ते पण एवढूसं देणार प्रत्येक त्या ताटामध्ये, कोशिंबीर असेल, हे असेल, लोणचं विणचं असेल। त्याच्यावर माझं असं त्यांना मी म्हणायचो की ये क्या गरीबों का खाना खा रहे हो। आता जी ही मी क्लिप बघितली जेव्हा तेव्हा माझं ऍक्च्युली रक्त सळसळलं होतं। एकतर हे जे कपल आहे ते खास करून काश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरी पासून फारच भारतभर प्रसिद्ध झाले। आधी पण ते पल्लवीताई खास करून वेल एस्टॅब्लिश्ड कलाकार आहेतच त्या, बट खास करून या दोन सिनेमांनंतर यांचं जे स्टारडम आहे ते वेगळ्याच लेवलला गेलं। तर जेव्हा मी हे दोन सिनेमे बघितले होते, केरला स्टोरी असेल किंवा काश्मीर फाईल असेल, तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं की हा सिनेमाकडे कमी आणि प्रोपोगँडा जास्त वाटतोय। बरं, त्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मी सुद्धा आक्षेप घेतला होता की हे जेन्युइन बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे की आता जी रुलिंग पार्टी आहे त्यांचा सुद्धा प्रचार या सिनेमांच्या माध्यमातून होत असल्यामुळे ते शोजच्या शोज विकत घेतायत आणि प्रेक्षकांना पाठवतायत। त्यामुळे प्रेक्षक स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून किती हा सिनेमा बघतोय ह्याच्याबद्दल मला जरा शंकाच आहे। केरला स्टोरीवर सुद्धा सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं होतं की जो आकडा तुम्ही त्या सिनेमात सांगितला आहे की ज्या प्रकारे हिंदू मुलींना कन्व्हर्ट करून त्यांची फसवणूक केली जात आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। बट माझं असं तेव्हा सुद्धा होतं की बाबा चल 10 पैकी समजा एक मुलीला जरी हिंदू मुलीला फसवलं जात असेल लव्ह जिहादच्या नावाखाली तरी ते चुकीचं आहे। मग अशा सिनेमांना पुढे यायला हवं। आणि मग हा जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा माझ्या ऍक्च्युली तळपायाची आग मस्तकात गेली। माझं रक्त खवळलं होतं। माझं असं आलं होतं की एवढं जर तुम्हाला गरीबो का हे जेवण वाटतंय, या गरीबाच्या राष्ट्रात मग येतात कशाला? स्वतःच्या राज्यात राहा, तिकडनं सिनेमे बनवा। हल्ली तुम्ही प्री प्रोडक्शन पासून पोस्ट प्रोडक्शन जे आहे ते कुठल्याही राज्यातनं तुम्ही करू शकता आणि पॅन इंडियन लेवलवर तुम्ही सिनेमा रिलीज करू शकता। आता ते आधीचे दिवस राहिले नाही आहेत की तुम्हाला जर हिंदी सिनेमा बनवायचा आहे तर तुम्हाला मुंबईत फिल्म सिटी किंवा महाराष्ट्रातच काम करायला हवं। आमच्या राज्यात येणार, आमच्या राज्यात राहणार, प्लस आमच्याच जेवणाला, आमच्या मराठी वृत्तीला, कारण तुमची टॉवरमध्ये राहायची लायकी नाहीये असं सगळं म्हणणार आणि आपण ते खपवून घेणार। असं मी तो एक व्हिडिओ बनवला सुद्धा होता। बट व्हिडिओ जेव्हा मी एडिट करायला सुरुवात केली तेव्हा मला माझंच आधीच्या सेगमेंटमधलं एक वाक्य आठवलं, जे ओपन लेटर मी संतोष जुवेकर सरांबद्दल केलं होतं। त्या सेगमेंटमध्ये मी म्हटलं होतं की 50 मिनिटाचा यांचा पॉडकास्ट असतो किंवा इंटरव्ह्यू असतो, त्या 50 मिनिटामधले बरोबर 2-3 वाक्य जे तो समोरचा जो गेस्ट आहे तो जे चुकला आहे ते तेवढीच्या तेवढी 30 सेकंदाची 1 मिनिटाची रील प्रेक्षकांसमोर फेकायची, प्रेक्षकांच्या तोंडावरती फेकायची आणि मग त्याच्यातनं निगेटिव्ह पब्लिसिटी कशी मिळवता येते याच्याकडे सध्याचा PR चा जास्त भर असतो। त्यामुळे मला स्वतःच वाक्य आठवल्यामुळे मी ठरवलं की यांचा त्या इंटरव्ह्यू मधला खास करून तो जेवणाचा जो पार्ट आहे तो अख्खाच्या अख्खा बघायचा आणि जर समजा आपल्याला वाटलं की हे जे रील आहे हे चुकीच्या पद्धतीने आलंय तर मग परत व्हिडिओ शूट करून परत तुम्हाला नव्याने सांगायचं। आता जेव्हा मी हा अख्खा तो व्हिडिओ बघितला खास करून क्युझिनवाला, त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा कारण मला आधी झालं होतं की हा सोडा आपलंच नाणं खोटं आहे, पल्लवीताई खॅक्या करून हसताय त्याच्यावर। खरं पल्लवीताईने त्यांना खडसवलं पाहिजे होतं की तू काय बोलतोयस। आणि माझं पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा असं म्हणणं होतं की तुमच्या घरात जे काही गप्पा गोष्टी मजा मस्करी चालत असेल ते चालू दे, बट जेव्हा तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर या सगळ्या गोष्टी मांडता तेव्हा तुम्हाला थोडं स्वतःच्या जबाबदारीचं भान असायला हवं, जे मला आधी वाटलं होतं की या दोघांनी गमावलंय।
त्या दोघांकडे ते भान नाहीये. बट जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला त्यांचा, तेव्हा मला असं कळलं की त्यांचा म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. आणि आधी आपण कसे चुकत होतो, आत्ता आपल्याला महाराष्ट्रीयन जेवण किंवा महाराष्ट्रीयन जेवणाचं एक कॉन्सेप्ट आहे, खास करून पल्लवी जोशी ताईं म्हणजे ब्राह्मणी जेवणाचं. कारण त्यांच्यात कमी मसाले, थोडंसं बॉईल केलेलं, थोडंसं स्वीटचं, आणि जसं ते मगाशी मी तुम्हाला वर्णन करून दाखवलं की एवढीशीच कोशिंबीर, एवढूसच भाजी, एवढूसच पोळी, एवढूस हे ते भात बीत एक्सेट्रा एक्सेट्रा. तर माझी आई पण ब्राह्मण आहे, त्यामुळे मी बिंदास बोलू शकतो या गोष्टीवर. हल्ली अँटी ब्राह्मण सुद्धा अनेक कमेंट्स येतात लगेच. बट नंतर मग आपल्याला कसं पटलं, आपलं जसं वय वाढत गेलं, त्याच्यानंतर आपलं जेवण कसं उगाच चरबी वाढवणारं आहे, आणि यांच्या जे थोडंसं हे जगत देतात त्याच्या मागे काय लॉजिक आहे की जेवण वेस्ट होऊ नये, अन्न फुकट जाऊ नये. आमच्याकडे आमच्या नॉर्थवाल्यांची वृत्ती अशी होती की आम्हाला ते वेस्ट नाही गेलं तर मग जेवणाला काय अर्थ आहे. तो या सगळ्या गोष्टी मीडिया कसं मॅनिप्युलेट करते, जेवढं त्यांना हवं असतं, खास करून ज्या गोष्टीमुळे, ज्या वाक्यामुळे या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतील, हे कसं पोचवायचं, याचा हा गेम कसा खेळायचा हे मीडियाला, त्यांच्या PR एजन्सीला जास्तच माहिती आहे. मला याचं भान राहिलं नशीब, कारण माझा पहिला व्हिडिओ जो होता तो एकदम मनसे टाईप होता की तुम्हाला लाजा वाटत नाहीत का, इकडे येऊन इकडे खाताय, प्लस आमच्याच राज्याला, आमच्याच जेवणाला गरीब म्हणताय, एवढंच असेल तर जा स्वतःच्या राज्यात. बट जेव्हा मला असं वाटलं की नाही कुछ तो गडबड है दया, आपण हे परत जरा रिचेक करायला हवं, ते नशीब मी रिचेक केलं. त्याचप्रमाणे रिचेक स्वतःचं आत्ताचं जे इलेक्शन झालं होतं 6-7 महिन्या आधीचं, त्याच्यावर जो काही रिपोर्ट येतोय ते सुद्धा रिचेक करणं गरजेचं आहे, हे मला तरी वाटतंय. तुमचं ओव्हरऑल काय मत आहे की चोरी करून रुलिंग पार्टी आत्ता आलेली आहे सत्तेवर, की जेन्युअनली त्यांना तेवढी मतं मिळालेली आहे, ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. ओपन लेटर हे या अर्थी आहे की 30 सेकंडच्या 1 मिनिटाच्या क्लिपवर जाऊ नका, ते खूप तुम्हाला मिसगाईड करतात आणि आपल्याला एक वेगळंच इम्प्रेशन समोरच्या त्या गेस्टबद्दल येतं. ते न करता, जसं मी संतोषजींच्या बाबतीत पण बोललो होतो, तसंच या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा म्हणेन की ही व्हिडिओ तर नक्कीच व्हायरल होणार आहे की गरीबो का खाना, बट ती अख्खा तो सेगमेंट बघा. ते सेगमेंट बघितल्यानंतर जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की पल्लवीताई चुकल्यात किंवा विवेकजी चुकलेत, तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. एका गोष्टीबद्दल नक्कीच चुकले आहेत की आत्ताचा जो सोशल मीडियाचा काळ आहे, जो ट्रेंडिंग गोष्टी, ज्या प्रकारे हल्ली ट्रोल केलं जातं, ज्या प्रकारे सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठीचं वातावरण आहे, ज्या प्रकारे पावलोपावलांवर मराठी माणसाला डिवचलं जात आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, खास करून मुंबईसारख्या शहरात, तेव्हा हे सगळं स्टेटमेंट पास करण्याच्या आधी जरा तुम्हाला रिथिंक करायला हवं. खास करून जर तुम्ही मराठी माणूस असाल तर. जर आपण आपल्याच गोष्टी जर सिरियसली घेत नाही आणि हे पब्लिक प्लॅटफॉर्मवर आपण म्हणून दाखवतो, तर कुठेतरी चुकतंय तुमचं पल्लवीताई, खास करून आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, आत्ताचा सोशल मीडियाचा काळ बघता. बाकी जेव्हा मी अख्खा व्हिडिओ बघितला तेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अख्खा व्हिडिओ आता परत रिशूट करून नव्याने अपलोड करतोय, तेव्हा मला कळलं की नाही, तुमचं ते म्हणणं नव्हतं, तुमचं तो म्हणण्याचा अर्थ नव्हता. पण तरी सुद्धा आत्ताच्या काळात या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी कुठलं दुसरं काही वाक्य किंवा शब्द बोलता येतात का, याच्याकडे जरा सगळ्याच सेलिब्रिटीनी भर द्यायला हवा, हे माझं तरी मत आहे. तुम्हाला ओव्हरऑल काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.